नमस्कार मंडळी. ज्योतिष कट्टाच्या वतीने दरवर्षी दत्त महाराजांच्या पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी, आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी, या ठिकाणी भरगच्च अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने. यामध्ये विविध मंत्रपाठ, स्तोत्रपाठ, श्री सप्तशती गुरुचरित्रसार पारायण यांचं सामूहिक वाचन व पठण करून घेतलं जातं. तसेच नृसिंहवाडीसारख्या उच्च कोटी तीर्थस्थानात दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा लाभ मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या साधना व उपासना सामूहिक पद्धतीने केल्या जातात. तर प्रत्यक्ष या पवित्र स्थानात पहाटेपासून अगदी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहभागी होऊन त्याचा आध्यात्मिक आनंद उपभोगला जातो, घेतला जातो. त्यांची ओळख करून घेतली जाते, ज्यामधील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक या कार्यक्रमाचं आयोजन गेली अनेक वर्ष केलं जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक एक क्षण आपण आध्यात्मिक अनुभूतीच्या डोहात अगदी डुंबून निघत असतो. यावेळी सुद्धा येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये दुसऱ्याच आठवड्यात नृसिंहवाडी येथील धार्मिक कार्यक्रमाचं पुन्हा एकदा भरगच्च आयोजन करण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारे वार असणार आहे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि तारीख असणार आहे जानेवारीची 9, 10, 11 जानेवारी 2026. म्हणजे दत्त महाराजांच्या या पवित्र तीर्थक्षेत्रात चालणारे अगदी पहाटेच्या काकड आरतीपासून ते पादुका दर्शनापासूनचे दुपारची महापूजा आणि रात्री चालणारा दत्त महाराजांचा अलौकिक असा पालखी सोहळा, हे सर्व कार्यक्रम आपण यामध्ये सहभागी होत असतो. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र, मंत्र यांची सामूहिक साधना उपासना आपण या स्थानात करणार आहोत. परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेले अलौकिक असे श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं सामूहिक वाचन पठण सुद्धा होणार आहे. तसेच गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात असलेल्या अलौकिक अशा व्रतवैकल्याची आपण यावर्षी विशेष करून माहिती करून घेणार आहोत. बरीचशी व्रतवैकल्य आहेत जे आपण कशी करावी त्याची सुंदर माहिती आहेत, जे फार दिव्य अनुभूती देणारे असणार आहे. मंडळी, दत्त महाराजांच्या नृसिंहवाडीमध्ये अलौकिक थोर अशा पवित्र विभूतींचं सुद्धा स्थान महात्म्य अलौकिकच आहे. मौनी महाराज, रामचंद्र योगी महाराज, नारायण स्वामी महाराज, गोपाळ स्वामी महाराज, टेंभे स्वामी महाराज या अध्यात्मातील अधिकारी विभूतांच्या स्थानात आपल्या साधना आपल्याला फार मोठे आशीर्वाद या विभूतींचे मिळवून देत असतात. त्यांचे सुद्धा शुभ आशीर्वाद आपण घेणार आहोत. बऱ्याचदा आपल्या कुटुंबात सतत काही ना काही कारणावरून क्लेश होताना दिसतात, वादावादी होताना दिसते, मुलामुलांची विवाह रखडलेली दिसून येतात. आयुष्यामध्ये एक प्रकारच्या नकारात्मक गोष्टींचाच अनुभव येतो आणि जणू काही त्यानेच आयुष्य भरून गेले असं वाटायला लागतं. अशा वेळेला आपल्या पितरांचे आशीर्वाद सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी दत्त महाराजांच्या या पवित्र तीर्थक्षेत्रात या कार्यक्रमामध्ये आपण अलौकिक असा तिलतर्पण विधी सुद्धा करणार आहोत, जो स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही करत असतो. आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना व त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांचे स्मरण करणार आहोत. नृसिंहवाडीच्या या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये आपण विविध मंत्र व स्तोत्राचे सामूहिक पठण वाचन यांचा सामूहिक आनंद घेणार आहोत. कारण कोणतीही साधना आणि उपासना एकट्या साधकाने व्यक्तीने केल्यामुळे जे फळ मिळतं त्यापेक्षा अशा अलौकिक पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सामूहिक साधनेचं फळ हे नेहमीच कित्येक पटीने अधिक पटीने मिळत असतं. हा साधनेचा नियमच आहे. उपासना व मंत्र मार्गातील काही अलौकिक मार्ग सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत. एकंदरीत आपल्या आयुष्यातील आपली उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी, आपलं आयुष्य यशस्वी करण्यासाठी, आयुष्यातला आनंद उपभोगण्यासाठी, मनामध्ये असलेल्या विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी साधना मार्गातील मंत्र ऊर्जेचा आपण सर्व अर्थाने उपयोग करून घेणार आहोत. मंडळी, ज्या साधक मंडळींना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे नृसिंहवाडीमध्ये स्वतः कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे सकाळी शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत हजर राहायचं आहे. आपण नृसिंहवाडीला ट्रेन किंवा बसने येऊ शकता. याची माहिती आपण आमच्या कार्यालयातून व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा घेऊ शकता. जी मंडळी स्वतःच्या वाहनाने येणार असतील ती मंडळी अगदी गुरुवारच्या दिवशी म्हणजे
शुक्रवारच्या आदल्या रात्री सुद्धा येत असतील ते सुद्धा चालणार आहे. फक्त तसं ज्योतिष कट्टाच्या कार्यालयात मात्र संपर्क साधून सांगायचं आहे, म्हणजे आपल्या निवासाची व्यवस्था त्या गुरुवारच्या रात्रीची करता येईल. मंडळी, कार्यक्रमाच्या ठिकाणी 9, 10, 11 जानेवारी 2026 या तिन्ही दिवसांची सर्वची राहण्याची, जेवण, नाश्ता, चहा पाणी ही सर्व व्यवस्था ही ज्योतिष कट्टाच्या तर्फे करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सांगता रविवार म्हणजेच 11 जानेवारी दुपारी 2 वाजता होईल. त्यामुळे ज्या मंडळींना पुढे कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन आपल्या मूळ स्थानात जायचं आहे, तर बरीच लांबून लांबून मंडळी या कार्यक्रमाला येत असतात, त्याचं नियोजन सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल. तसे रविवारचे 11 जानेवारीच्या परतीचं नियोजन आपण त्यामुळे छानपैकी करू शकता. जी साधक मंडळी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ इच्छितात त्यांनी आपली नावनोंदणी व कार्यक्रमासाठी निर्धारित केलेलं सेवा शुल्क माहिती करून घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी संपूर्ण माहिती घ्यावी, जी आम्ही तुम्हाला पाठवतो. यासाठी आपण आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. म्हणजे हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो, याही वेळ दिलेला आहे. तसेच मंडळी, आपली नाव नोंदणी व कार्यक्रमाची सेवा शुल्क जे आपल्याला भरायचं आहे किंवा नाव नोंदणी करायची ती 2 जानेवारी 2026 पर्यंत जमा करायचे, नाव नोंदणी करायची आहे. प्रथम येणाऱ्यांनाच मंडळी प्राधान्य दिलं जाईल, याची कृपया नोंद घ्या, कारण कार्यक्रमाच्या ठिकाणी साधकांची संख्या ही नेहमीच आम्ही मर्यादित ठेवतो, ज्यामुळे सगळ्यांच्या सुखसुविधांचा आम्हाला नियोजन करायला सोपं जाईल. तसेच मंडळी, आपल्याला ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करावी. आमचा संपर्क नंबर पुन्हा एकदा सांगतो, 9892156163. तर मंडळी, भेटूया आपण वाडीला यात्रेच्या निमित्ताने आणि ह्या सुंदर अशा भरगच्च कार्यक्रमाच्या निमित्ताने. कळावे लोभ असावा. धन्यवाद.